ब्रेकनंतर स्वागत। होळीचा सण म्हणजे आनंदाची उधळण, मात्र बाजारपेठेत सध्या रासायनिक आणि बनावट रंगाची मोठी आवक झाली आहे। त्यामुळे रंग खरेदी करताना सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमच्या त्वचेवर त्याचे परिणाम होऊ शकतात। पाहूया। होय, कारण बाजारात रासायनिक आणि नकली रंगांची आवक चांगलीच वाढली आहे। त्यामुळे हे रंग खरेदी केल्यास तुमच्या त्वचेवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। केमिकल युक्त गडद रंग दिसायला आकर्षक असले तरी ते आरोग्यासाठी तितकेच घातक आहे। अल्ट्राव्हायोलेट लॅम्प तुम्हाला माहितीच आहे की नोटा आपण जे खऱ्या की खोटा नोटा असतात ते चेक करायला आपण बँकेत वापरतो। अशा नोटा अशा लाईटनी जर बघितलं तर हे कलर जे आर्टिफिशियल कलर ते महिने महिने चामडीवर राहतात आणि तुम्ही कल्पना करू शकता की महिनाभर जर कलर केमिकल बॉडीवर राहिलं तर त्याचे काय परिणाम होतात। असे दुष्परिणाम खूप होतात। तर लोकांनी कृपा करून हे केमिकल मिश्रित न करता नॅचरल कलर जे हल्ली उपलब्ध आहेत त्या नॅचरल कलरचा वापर करावा आणि कुठलेही केमिकल्स न वापरता आनंदाने रंगपंचमी आणि होळी साजरी केली जावी, जेणेकरून इतरांनाही त्रास होणार नाही। बाजारात नकली रंग आल्यानं ते खरेदी करणं तुम्ही टाळा। रंगांची ओळख व्यवस्थित करून घ्या। वासावरून ओळखा। नैसर्गिक किंवा सेंद्रिय रंगांचा वास अत्यंत सौम्य आणि फुलांसारखा असतो। रंगातून पेट्रोल, रॉकेल किंवा तीव्र रासायनिक वास येत असेल तर तो भेसळयुक्त रंग समजावा। पाण्यात विरघळून पहा। थोडासा रंग पाण्यात टाका, तो पूर्णपणे विरघळला आणि तळाला काही उरलं नाही तर तो रंग सुरक्षित माना। मात्र रंग पाण्यात तरंगत असल्यास तो रंग वापरणं टाळा। स्पर्श करून पहा। चांगला रंग हातावर चोळल्यास तो मऊ आणि बारीक असतो। जर तो खरखरीत किंवा त्यात चमकणारे कण दिसले तर तो काचेची पूड असलेला रंग असू शकतो आणि त्यामुळे होळी खेळण्यापूर्वी काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे। त्वचेचं संरक्षण करण्यासाठी होळी खेळण्यापूर्वी अंगाला खोबरेल किंवा मोहरीचं तेल लावा। डोळ्यांच्या सुरक्षेसाठी कॉन्टॅक्ट लेन्स टाळून चष्मा वापरावा। पूर्ण बाह्यांचे कपडे घातल्यास रंगाचा थेट संपर्क टाळता येतो। रंग काढताना त्वचा जोरात न घासता बेसन, दही किंवा तेलाचा वापर करावा। केमिकलचे रंग, आर्टिफिशियल कलर, स्ट्रॉंग कलर बरेच वापरले जातात आणि याच्यामुळे त्वचा जे आहे त्यालाही इजा होते आणि डोळ्यांनाही इजा होते। आपल्याला माहिती असेल की बऱ्याच लोकांना ॲलर्जिक प्रोसेस असते शरीरामध्ये, ज्याला आपण ॲटॉपिक टेंडन्सी म्हणतो आणि अशा लोकांना ॲटॉपिक डर्मेटायटिस किंवा असेल तर त्यांना याची स्ट्रॉंग रिॲक्शन येते केमिकलची। बऱ्याच वेळेला या रंगामुळे सिव्हिअर रिॲक्शन येऊन पेशंटना महिने ट्रीटमेंट घ्यायला लागते। डोळ्यात सुद्धा ॲलर्जिक रिॲक्शन येऊन डोळे लाल होणं, काही वेळेला कॉर्निया जर खराब झाला तर नजर जाणं सुद्धा शक्यता असते। नकली रंगांमध्ये शिसे, पारा, क्रोमियम आणि काचेचे बारीक कण मिसळलेले असतात। हे घटक केवळ त्वचेसाठीच नव्हे तर डोळे आणि केसांसाठी अत्यंत घातक ठरू शकतात। त्यामुळे अशा रंगांपासून दूर राहा, नाहीतर रंगाचा बेरंग होण्यास वेळ लागणार नाही। त्यामुळे योग्य रंगाची निवड करा आणि राहा खबरदार। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।